नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कॉर्पोरेटिव्ह लिमिटेड यांच्याकडून अपडेट आलेली आहे, म्हणजेच महाट्रान्सको यांच्याकडून अपडेट आलेली आहे. महाराष्ट्र शासन सरकारी जॉब आहे, खूप मोठी भरती निघालेली आहे. आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून बघणार आहोत. म्हणजेच इथे वयोमर्यादा काय लागणार आहे, ते कोण कोण अर्ज करू शकणार आहेत, फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकणार आहे. त्याच्यानंतर इथे ॲप्लिकेशनची लास्ट डेट काय आहे, ॲप्लिकेशन सुरू झालेली आहे का नाही, नोकरीचा प्रकार काय आहे, निवड प्रक्रिया काय आहे, मेन गोष्ट म्हणजे इथे सॅलरी किती भेटणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर इथे एकूण जागा बघा 2000पेक्षा जास्त आहेत, म्हणजे 2623 जागा निघालेल्या आहेत. पूर्ण माहिती या व्हिडिओमधून बघणार आहेत. कोणतेही पार्ट मिस करू नका, जेणेकरून अर्धवट माहिती भेटेल. आपल्याकडे PDF सुद्धा आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत. 51 पानी PDF आहे. त्याच्यानंतर इथे अर्जाची फी आहे का नाही, वयोमर्यादा काय आहे, सर्व माहिती आपण बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. बँक रिलेटेड असू द्या, गव्हर्नमेंट असू द्या, प्रायव्हेट्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, पार्ट टाइम जॉब्स असू द्या, असे दररोजचे वेगवेगळे जाहिरात आपल्या चॅनलवर असतात. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे बघून घेऊया. सो इथे आपल्याकडे PDF आहे, 51 पानी PDF आहे, 51 पेजेस आहे टोटल. महाराष्ट्र राज्य विद्युत परिषद कंपनी मर्यादित यांच्याकडून आलेली आहे. बघा आता इथे जी जागा निघालेली आहेत, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. पहिल्यांदा सांगितलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. इथे सॅलरी सुद्धा खूप चांगली आहे. एकूण जागा बघू शकता तुम्ही 2623 जागा आहेत, म्हणजे एकूण पदे जे आहेत त्यातून 2623 जागा निघालेल्या आहेत. आता कोणत्या जागा आहेत हे पूर्ण माहिती बघून घेऊया. त्यानंतर 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी ही नोकरी असणार आहे. विद्युत सहाय्यक परिषद कंत्राटी हे सांगितलेलं आहे, ज्यामध्ये आता आपण 1 बाय 1 बघून घेऊया. महिलांसाठी 30% आहे, माजी सैनिकांसाठी 15% आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, खेळाडूंसाठी आहे, असं प्रत्येकी इथे आरक्षण वाईज दिलेलं आहे. त्यानंतर कास्ट वाईज सुद्धा दिलेलं आहे. आपण 1 बाय 1 बघून घेऊया इथे. त्याच्यानंतर इथे सांगितलेलं आहे कंत्राटी कालावधी किती आहे. 3 वर्षाची कंत्राटी कालावधी असणार आहे, इथे मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांचं जे सिलेक्शन असणार आहे कसे होणार आहे, पूर्ण माहिती आपण या PDF मधून बघून घेऊया. इथे सॅलरी किती आहे बघा, मानधन दिलेलं आहे. प्रथम वर्ष पहिल्या वर्षी 15,000 आहे, सेकंड इयर म्हणजे द्वितीय वर्ष एकत्रित मानधन 16,000 आहे, तृतीय वर्ष 17,000 इथे सॅलरी तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर इथे मानधनातून भविष्य निर्वाह निधी, आयकर असे हे सगळे जे आहेत ते सुद्धा तुम्हाला मेडिक्लेम सुद्धा भेटणार आहे. वजावट नियमानुसार करण्यात येईल हे सुद्धा सांगितलेलं आहे. शैक्षणिक अर्हता म्हणजे एज्युकेशनल क्रायटेरिया बघून घेऊया. इथे शिकाऊ उमेदवार कायदा हे पूर्ण सांगितलेलं आहे की तुमचं हे झालेलं पाहिजे, बेसिक कोर्स झालेला पाहिजे आहे. त्यानंतर कॅन्डिडेट हू हॅज कम्प्लिटेड अ कोर्स ऑफ 2 years ड्युरेशन अंडर द स्कीम ऑफ सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टरमधून झालेलं पाहिजे आहे. अप्रेंटिसशिप ट्रेनिंग 6 महिन्यांचं पाहिजे आहे. बोर्ड बेस्ड बेसिक ट्रेनिंग कोर्स इन इलेक्ट्रिकल सेक्टर तुमचं झालेलं पाहिजे आहे. वयोमर्यादा इथे सांगितलेलं आहे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष तुमचं एज पाहिजे आहे सांगितलेलं आहे. त्यानंतर एज रिलॅक्सेशन आहे, तुम्ही बघू शकता. इथे जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 45 years आहे. त्यानंतर इथे जे खेळाडू आहे स्पोर्ट्समध्ये 43 वर्ष आहे, असं पूर्ण इथे सांगितलेलं आहे. आरक्षण वाईज सुद्धा सांगितलेलं आहे. सामाजिक आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी खालील अटी व शर्ती असतील हे तुम्ही बघू शकता तुमच्या याच्यानुसार. त्याच्यानंतर आपण स्क्रोल करत आहोत. महिला आरक्षण आहे, माजी सैनिक आहे, प्रकल्पग्रस्त आहे, असे वेगवेगळे आरक्षण आहे. तुम्ही एकदा नक्की चेक करायचं आहे. आता निवड प्रक्रिया म्हणजे निवड पद्धत कोणती आहे ते बघून घेऊया. ऑनलाईन अर्ज पाहिजे आहे, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने इथे फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन परीक्षेस बोलवण्यात येईल, म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुमची ऑनलाईन टेस्ट सुद्धा होणार आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी आता विषय कोणते म्हणजे सब्जेक्ट्स कोणते असणार बघा. ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे एक्झाम. एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं चेक केलं जाणार आहे. त्यानंतर इथे विषय बघा, प्रोफेशनल नॉलेज, जनरल ॲप्टिट्यूड, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, मराठी लँग्वेज असणार आहे. एकूण प्रश्न 50, जे प्रोफेशनल नॉलेज आहे त्याचे 50 असणार आहे. गुण 110 आहे. त्यानंतर इथे जनरल ॲप्टिट्यूडमध्ये, रिझनिंगमध्ये 40 प्रश्न असणार आहे आणि गुण 20 मार्क असणार आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड क्वेश्चन्स बघा 20 आहेत, मार्क 10 आहेत. मराठी लँग्वेज 20 क्वेश्चन म्हणजे प्रश्न आणि 10 गुण असणार आहे. एकत्रित कालावधी म्हणजे तुम्हाला टाईम 120 मिनिटं असणार आहे. एकूण 80 क्वेश्चन आणि 40 मार्क असणार आहेत. एकूण 1+2 सांगितलेलं आहे, 130 असणार आहे आणि ते 150 गुण असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, 0.25 पेनॉल्टी सुद्धा असणार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे पूर्ण अभ्यास करून जायचं आहे एक्झाम. निवड झालेल्या उमेदवारांचं आता इथे सिलेक्शन होणार आहे, ते सुद्धा इथे सांगितलेलं आहे. आता इथे परीक्षा केंद्र कोणते आहेत बघूया. अहमदनगर आहे, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर असणार आहे. हे पूर्ण आहेत जे तुम्हाला सेंटर एक्झामचे असणार आहे. ते फॉर्म भरताना तुम्ही सिलेक्ट करू शकता.
परीक्षा शुल्क बघू शकता इथे खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी 500 रुपये आहे, मागासवर्गीय, त्याच्यानंतर सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी 250 रुपये फी असणार आहे, हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर याची फी आहे कोणतेही कारण असेल तरी तुम्हाला परत भेटणार नाही, हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. ऑनलाईन अर्ज तुम्हाला इथे भरायचा आहे. ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर तुम्हाला भेटून जाणार आहे. ऑनलाईन परीक्षेस हजर राहण्याबाबतीची सूचना दिलेल्या आहेत ते सांगितलेलं आहे की ओरिजिनल तुम्हाला डॉक्युमेंट्स किंवा जे कॉल लेटर आहे किंवा ते रंगीत प्रत कलर कॉपी आहे तुम्हाला गृह धरलं जाणार नाही सांगितलं. ओळखपत्राची मूळ प्रत पाहिजे आहे हे सांगितलेले आहे. तुम्ही ते चेक करायचं आहे. रूल्स अँड रेग्युलेशन्स काय आहे. त्यानंतर जे ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्याचा अंदाज दिलेला आहे. तारीख ऑगस्ट व सप्टेंबर 2024 सांगितलेलं आहे. असं पूर्ण माहिती आहे की मग आता तुम्ही एकदा चेक करू शकता. ही PDF लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. एकदा नक्कीच बघून घ्यायचं आहे. आता जे डॉक्युमेंट्स लागणार आहे त्याची सुद्धा माहिती आहे की तुम्हाला काय काय लागणार आहे. सिग्नेचर कोणती लागणार आहे, लेफ्ट थंब इम्प्रेशन लागणार आहे, फोटोग्राफची इमेज काय आहे, त्यानंतर जे सर्टिफिकेट्स किंवा डॉक्युमेंट्स असणार आहे ते कशा पद्धतीने स्कॅन करायचं आहे ही पूर्ण माहिती ते दिलेली आहे. 16 नंबर पेज आहे. तुम्ही एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. खूप चांगली संधी आहे बघा. महाराष्ट्र शासन सरकारी जॉब आहे. 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा आहे. महाराष्ट्रातील सर्व उमेदवार इथे अर्ज नक्कीच करू शकता. अनुभवाची गरज नाहीये. इथे फ्रेशर उमेदवार अर्ज नक्कीच करू शकता. तुम्ही मेल असू द्या फिमेल असू द्या नक्कीच अर्ज करू शकता. 15 ते 17 हजारापर्यंत तुम्हाला सॅलरी आहे. फीज आपण बघितलेली आहे. 500 रुपये फीज आहे. SC ST PWDला 250 रुपये आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसची नोकरी आहे. ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि लास्ट डेट लवकरात लवकर तुम्हाला मिळून जाईल, नोटिफाय केलं जाईल आणि ऑल महाराष्ट्रामधून कुठेही तुम्हाला जॉब लागू शकतो हे सांगितलेलं आहे. एकूण जागा 2623 असणार आहे. काही शंका असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.